रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। Once more! तर जर आपण वेळ न घालवता आपण डायरेक्ट व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। ठीक आहे, तर आपण हा व्हिडिओ बनवणार आहे गणपती बाप्पांचा एकदम असा जबरदस्त धाड 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 नुसतं धुरळा हो। तर चला व्हिडिओला सुरू करूया। आपण व्हिडिओ एडिट करायला लागते आपल्याला कॅपकट। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय करायचं, आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा टेलिग्रामवरती जायचं, सर्च करायचं DS Creation YT, पुढे जा फायरचं ते टाकायचं बरं का, कारण ते नाही टाकलं की येत नाही। ते टाकायचं, सर्च करायचं येतं टॉपला। ठीक आहे, आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तोच लोगो तिथं आहे। तर सिम्पली क्लिक करायचं, जॉईन करायचं, पिनड मेसेजमध्ये जायचं, एकदम लेटेस्ट एकदम विषय हार्ड पद्धतीचं तुम्हाला दिलंय घ्यायचा। हां म्हणजे कसा विषय व्हिडिओ बनते त्याच्यामध्ये। तर हे घ्यायचं, म्हणजे हे घ्यायचं तिथनं। ठीक आहे, हे घेतल्यानंतर आता सिम्पली हे एक VPN आहे, ह्याला सिम्पली तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे, सुपर VPN करायचं सर्च आणि करायचं विषय हार्ड आणि त्याच्यानंतर करायचं कनेक्ट। ओके, संपला की मग आता सिम्पली कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे। ओके हां, आणि कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे। ठीक आहे, आणि फोटोमध्ये तुम्हाला सगळे फोटो आणि एक PNG दिले आहे। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली ग्लास फोटो PNG आणि अशा प्रकारची एक PNG आतुरता आगमनाची। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, 4K फोटो आहेत बरं का, एकदम असं विषय हार्ड पद्धतीने 9.16चं सगळं क्रॉप वगैरे करून एकदम विषय हार्ड पद्धतीने डिलेट तुम्ही वापरा, काही विषय नाही, कुठेही वापरा, काही विषय नाही। ठीक आहे, पण विषय हार्ड पद्धतीने डाउनलोड करून घ्या, फक्त HD सगळा गोळ। सिम्पली तुम्हाला आता काय करायचं, हे जे आपले फोटो आहेत काय सगळे फोटो वळीनं सिलेक्ट करायचे, 2-3 वेळा करायला लागतात बरं का। आता हे 26 फोटो आहेत टोटल, 26 ॲड केले की परत आणखीन एकदा एक 26 ॲड करायला लागतात आणि परत आणखीन एकदा एक 25-24 ॲड करायला लागते। ठीक आहे, तर टोटल असं 24 + 26 + 26। ओके, तर तुम्हाला सगळे असं 24 + 26 + 26 सॉरी 25 + 26 + 26 असे फोटो ॲड केलं का 3 वेळा इथे येते 77 फोटो, म्हणजे 77 फोटो। ओके 7 झाला फॉर अ रिझन, संपला की विषय। हां, तर तुम्हाला सिम्पली क्रेडिट बघू शकता, हे सुद्धा माही बहिला गेला आहे, संपला की विषय। आता हे सगळे फोटो अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। ओके, हे बघू शकताय सगळे फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून तुम्हाला जे काही ते ओळीनं लावून घ्यायचे। ठीक आहे, हां, तर अशा प्रकारे मी फोटो सिलेक्ट केलो। आता सिम्पली तुम्हाला ॲडिटवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, हे 26 फोटो अशा प्रकारे ॲडिट होतात। त्याच्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा प्लसवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणखीन एकदा प्लसवरती क्लिक केल्यानंतर आणखीन एकदा हे सर्व फोटो आणखीन एकदा ॲड करून घ्यायचे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर असेच तुम्हाला 3 वेळा ॲडिट करायचे। ठीक आहे, आणि लास्टचे 2 फोटो फक्त सोडायचे, लास्टच्या वेळेस तुम्हाला फक्त 24 करायचे। ओके हां, ओके, तर सगळे फोटो मी ॲड करून घेतलो व्यवस्थित, थाला फॉर अ रिझन 77। ओके, तर तुम्हाला सिम्पली आता काय करायचं माहिती आहे का, ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ते खाली ओव्हरले, सिम्पली ओव्हरलेवरती तुम्हाला क्लिक करायचं। ठीक आहे, ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिला आहे बाप्पांचा। नीट लक्ष द्या, एकदम असा कडक फोटो, म्हणजे तुम्हाला कसं आहे बीट मार्क वगैरे करून दिलेला आहे। ठीक आहे, आता फक्त तुम्हाला काय करायचं, आता बीट मार्क कसं करायचं सांगतो, नीट लक्ष द्या। ठीक आहे, तुम्हाला सिम्पली ह्या ऑडिओवरती क्लिक, म्हणजे असं थोडं पुढे जायचं ह्या व्हिडिओवरती क्लिक करून, आणि थोडं पुढे गेलं का तुम्हाला इथं एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन दिसते, सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर आता खाली तुम्हाला जे म्युझिक दिसत आहे त्या म्युझिकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्याच्यावरती क्लिक केलं थोडं पुढे जायचं आहे, तुम्हाला बीटचं ऑप्शन दिसते, तर बीटवरती क्लिक करायचं आणि ॲटो जनरेटवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे ॲटो जनरेटवरती क्लिक होते आणि बीट जनरेट होतात। ओके,
तर अशा प्रकारे बीट मार्क होते, तुम्ही बघू शकता. हे अशा प्रकारे इथपर्यंत होते. तुम्हाला इथून पुढचा विषय करायचा असते. ठीक आहे, तुम्हाला ह्याचं जे काही ते फुल करायचं. ठीक आहे, अशा प्रकारे फुल केल्यानंतर तुम्हाला थोडं 2 बोटं धरून झूम करायचं आणि स्टार्टिंगला तुम्हाला हे बघू शकता अशा प्रकारे, म्हणजे हे वरी जाताना दिसते बघा. बरोबर सॉन्गची जी लेअर आहे ती अशी वरी खाली हार्टबीट सारखं होते. तर जिथं वरी जाते का बरोबर तिथं जायचं आणि ॲडेड बीटवरती क्लिक करायचं. ठीक आहे, बरोबर जिथं वरी जाते तिथं अशा प्रकारे ॲडेड बीटवरती क्लिक करायचं. ठीक आहे, बघू शकता एकदम सोपा विषय, काही सुद्धा अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला अशा प्रकारे जिथं वरी जाते तिथं अशा प्रकारे फक्त तुम्हाला जे काय आहे ते अशा प्रकारे बीट लावायचं. ठीक आहे, अशा प्रकारे सगळीकडे बीट लावायचं आणि सगळीकडे बीट लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं, थोडं पुढे यायचं, इथं सुद्धा लावायचं. ठीक आहे, इथपर्यंत लावायचं आहे तुम्हाला. हे पहिली जी एक बीट आहे मोठी ब्रीथ इथपर्यंत, हे बघू शकताय इथपर्यंत तुम्हाला अलीकडे इथपर्यंत लावायचंच आहे. ओके, आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं, ही बघू शकता एक बीट दिसते इथं, सिम्पली या बीटला इथं काढून टाकायचं फक्त, बाकी काही विषय नाही. आणि नंतर इथं तुम्हाला इथं सुद्धा इथून पुढे अशा प्रकारे इथपर्यंत तुम्हाला करायचाच आहे विषय सगळा. ठीक आहे, इथपर्यंत. परत इथून पुढे काही गरज नाही, इथून पुढे हे ऑलरेडी आहे तसं करायचं. फक्त लास्टची जी बीट आहे, लास्टची बीट तुम्हाला काढून टाकायची आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे होऊन जातात आणि सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओके, आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं सांगतो, काय नीट लक्ष द्या. फक्त तुम्हाला हे जे आहे एक फोटो म्हणजे एक बीट लावायची तुम्हाला कुठपर्यंत, 10 सेकंदाच्या अलीकडे इथपर्यंत, म्हणजे 9 सेकंदापर्यंत, 9.5. ओके, इथपर्यंत तुम्हाला हे बीटचे आहे ते लावायचे छोटे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, 2 बोटात धरून थोडं मोठं करायचं आहे आणि आपण जिथं बीट लावले बरं पहिली बीट सोडून द्यायची आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या बीट पशी यायचं आहे. जिथं बीट लावलं सिम्पली तिथे यायचं, फोटोवरती क्लिक करायचं. फोटोला अशा प्रकारे इथं स्प्लिट्स ऑप्शन सिम्पली स्प्लिट करायचं आणि जो पुढचा पार्ट राहिला असेल त्याला सिम्पली अशा प्रकारे डिलीट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या बीट पशी यायचं, फोटोला अशा प्रकारे इथून स्प्लिट करायचं. पुढचा जो पार्ट राहिला असेल त्याला सिम्पली अशा प्रकारे डिलीट करायचं. सोपा विषय, फक्त तुम्हाला अशा प्रकारे फोटोला जे काही ते डिलीट करायचं आणि व्यवस्थित जे आपलं बीट मार्क आहे तिथपर्यंत व्यवस्थित फोटो लावायचे. लास्टपर्यंत सगळे फोटो लावून घ्या व्यवस्थित. ओके, हां, तर बघू शकता मी लास्टपर्यंत सर्व फोटो लावून घेतलेलो आहे एकदम असं बीट मार्क प्रमाणे एकदम व्यवस्थित. ठीक आहे, बघू शकता एकदम असं कडक. ठीक आहे, तर आता सिम्पली तुम्हाला एवढं झाल्यानंतर काय करायचं, तर जेव्हा आपण ओव्हरलेमध्ये व्हिडिओ लावला होता तो व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओला डिलीट करायचं. ठीक आहे, आणि अशा प्रकारे सॉन्ग आणि आपले फक्त फोटो राहतील. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं. ठीक आहे, नीट सांगतो, नीट लक्ष द्या फक्त, म्हणजे कसं विषय क्वालिटी झाला पाहिजे. हो हां, तर मी म्हणतोय तसं पहिल्यांदा आपण जे काय आहे ते ॲनिमेशनचं काम पूर्ण करूया. ठीक आहे, हां, तर तुम्हाला काय करायचं, VPN तर कनेक्ट करायचं आहे. त्या काही विषय नाही. जो आपला पहिला फोटो आहे काय, सगळ्यात पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, पहिल्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इनमध्ये तुम्हाला इथं एक तुम्हाला म्हणजे अशा प्रकारचा एक फेडिंगचा इफेक्ट दिसून जाईल. ठीक आहे, तर फेडिंगच्या इफेक्टवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. एवढं असं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, थोडं पुढे यायचं. बघू शकताय अशा प्रकारे थोडं पुढे यायचं. थोडं पुढं म्हणजे कुठं डायरेक्ट आपला मोठा फोटो मोठी बीट बघू शकता इथली 10 सेकंदापासली. ठीक आहे, सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती क्लिक करायचं. आता ठीक आहे, आणि जो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला डायनॅमिक नावाचा जो इफेक्ट दिसतोय हा इफेक्ट तुम्हाला डायनॅमिक शेकचा हा इफेक्ट तुम्हाला ते सिम्पली लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं. आता हा इफेक्ट लागला. आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं सांगतो, तुम्हाला डायरेक्ट आता लास्ट 5 फोटो. ठीक आहे, 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे, लास्टचे 5 फोटो. तर तुम्हाला तो कुठला इफेक्ट द्यायचा ते सांगतो, नीट लक्ष द्या. ठीक आहे, तुम्हाला सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं. ठीक आहे, ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, अशा प्रकारे इनमध्येच ॲनिमेशनच्या इनमध्येच तुम्हाला जे काय आहे ते इथं तुम्हाला एक अशा प्रकारे झूम वन म्हणून एक इफेक्ट दिसेल. ठीक आहे, झूम वन नावाचं जे ॲनिमेशन आहे ते दिसेल. ठीक आहे, थोडं पुढे जायचं, बघू शकता झूम वन ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण अशा प्रकारे आपला जेवढा पूर्ण व्हिडिओ तेवढी ठेवायची. ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर आपल्या दुसऱ्या फोटोपाशी यायचं, म्हणजे लास्टहून 4थ्या फोटोपाशी इथं आल्यानंतर सुद्धा ह्याच्यावर सुद्धा तोच इफेक्ट म्हणजे तेच ॲनिमेशन लावायचं. इथून पुढे 5 फोटोवरती आपल्याला जे काय आहे तर झूम वनचंच ॲनिमेशन लावायचं, फुल स्ट्रेंथ करायचे. ठीक आहे, त्या 5 फोटोवरती मी ते ॲनिमेशन लावतो, तुम्ही सुद्धा तेच ॲनिमेशन लावा, झूम वन. ओके, ध्यानात ठेवायचं, फक्त झूम वन लक्षात ठेवायचं, हे फुल करायचं आहे. बाकी विषय गंभीर आहे, फक्त थोडं पुढे आलं की ऑटोमॅटिक होते. तुम्हाला सिम्पली जे काय आहे झूमवरती तुम्हाला वरती क्लिक करायचं असते, संपला की विषय. हां, नातकुळा पद्धतीने 2च्यावर लावून घ्या, मी सुद्धा लावून घेतो. तर ह्या लास्टच्या 5 फोटोवरती मी हा जो आपला आहे तो लावून घेतला आहे. हां, ॲनिमेशन. हो हां, तर सध्या आपलं ॲनिमेशनचं काम जे काय आहे ते संपलेलं आहे. ठीक आहे, आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, हे जे तुम्हाला हे दिसते म्हणजे हे ट्रान्झॅक्शन, सिम्पली तुम्हाला ट्रान्झॅक्शनवरती जे काय आहे ते क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सिम्पली मुवमेंटमध्ये यायचं आहे. ठीक आहे, मुवमेंटमध्ये आल्यानंतर एक पहिले म्हणजे VPN तुम्हाला कनेक्ट करून घ्यावंच लागते बरं का. ते तुम्हाला ह्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिसून जाते. ठीक आहे, आता तुम्ही इथं बघू शकता हा जो आपला इफेक्ट आहे म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याचं नाव काय आहे, शेकी इनहॅन्स काहीतरी आहे. ठीक आहे, सिम्पली ह्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, इनहॅल. ठीक आहे, तर हा जो ह्याला सिलेक्ट करून फुल ह्याची स्ट्रेंथ ठेवायची आहे आणि सिम्पली ओकेवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विषय करायचा, तो म्हणजे काय माहिती आहे का ते सांगतो, अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. ठीक आहे, हे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करायचं. ओके, बघू शकता अशा प्रकारे अप्लाय टू ऑलवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं. म्हणजे हे जे आपलं काय ॲनिमेशन आहे ते आपल्या सर्व ह्याच्यावरती लागून जातं एकदम असं कडक पद्धतीने. ठीक आहे,
बघू शकता अशा प्रकारे. आता तुम्हाला काय करायचं मी सांगतो, ठीक आहे. इकडं लक्ष द्या, इकडं अशा प्रकारे फुल विषय गंभीर तुम्हाला सांगतो तसं करा फक्त. आता जे आपले लास्टचे 5 ट्रान्झॅक्शन आहे, हे लास्टचे 5 ट्रान्झॅक्शन 1 2 3 4 5, ठीक आहे, हे काढून टाकायचे, ठीक आहे, कारण ह्याची गरज नाही आपल्याला. सिम्पली ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली तो नॉनवरती क्लिक करायचं, ठीक आहे. अशा प्रकारे हे जे लास्टचे 5 आपले ॲनिमेशन आहेत म्हणजे ट्रान्झॅक्शन हे सिम्पली काढून टाकायचे, ठीक आहे. तर हे लास्टचे 5 मी काढतो, तुम्ही सुद्धा काढून घ्या. तर बघू शकता मी लास्टचे 5 जे आहेत ते ट्रान्झॅक्शन काढलेले, ठीक आहे, एकदम असं कडक पद्धतीनं. आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं सांगतो, ओके. हां, तर भावना होतं तुम्हाला यायचं हे स्टार्टिंगचे हे बघू शकता म्हणजे आपले जे बीट इथं ट्रान्झॅक्शन आपण जिथून लावायला सुरुवात केली तिथून ट्रान्झॅक्शन लागले 11 सेकंदापासून, ठीक आहे. हे 1 2 3 4 फोटो सोडायचे आणि 4 फोटो सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो आपला फोटो आहे सिम्पली या फोटोपाशी यायचा आहे म्हणजे 15 FPS 13 सेकंद झाले की 15 FPS. ही आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला नाईट क्लबमध्ये जायचं आहे, ठीक आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे इफेक्ट दिसतात आहे, पण तुम्हाला इथं कुठला इफेक्ट घ्यायचा आहे तो मी सांगतो, ओके. हां, तर भावांनो तुम्हाला इथं 2 नंबरला इफेक्ट दिसतोय कॅमेरा मुवमेंट, ठीक आहे. हा इफेक्ट तुम्हाला फक्त इथून घ्यायचा आहे, ठीक आहे. हा इफेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे, ठीक आहे, ह्याची जी लेंथ आहे ती आपलं पूर्ण जिथं आपलं ॲनिमेशन संपतात काय म्हणजे हे वालं ॲनिमेशन, ठीक आहे, ही आपली बीट, ठीक आहे. लास्टचे 5 फक्त फोटो सोडून द्यायचे, सॉरी हां 1 2 3 4 5 बरोबर आहे. हे फक्त इथपर्यंत घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यापर्यंत, ठीक आहे. लास्टचे 5 फोटो सोडायचे फक्त आणि बाकीच्या ह्याच्यावरती आपल्याला लास्टचे 5 फोटो सोडून तिथपर्यंत जे काय ह्याची ती लेंथ वाढून तिथपर्यंत जे ॲनिमेशन ठेवायचं म्हणजे इफेक्ट ठेवायचा, ठीक आहे. हां, ओके. तर एवढा असा विषय झाला की मग काय सिम्पली सोपा आहे की हो, सगळंच राहिलं की सगळंच झालं की आता फक्त काय करायचं, काय एकदम स्टार्टिंगला यायचं, ओके. एकदम स्टार्टिंगला येऊन तुम्हाला सिम्पली जे काय ते ओव्हरलेवरती क्लिक करायचं, ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि मटेरियल आपलं ओपन करून घ्यायचं. मटेरियलमध्ये फोटोमध्ये जायचं, ब्लॅक शॅडो पेन जी ती ॲड करून घ्यायची. त्याला ॲड केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे किंवा आपला पूर्ण जेवढा व्हिडिओ आहे एकदम लास्टपर्यंत तिथपर्यंत वाढायचं. त्याला अशापर्यंत 2 बोटात धरून झूम करायचं, ठीक आहे. खालीपर्यंत येऊपर्यंत एवढंसं, ठीक आहे. एवढंसं करून झूम करायचं फक्त, बाकी काही नाही. एवढंसं केल्यानंतर फक्त काय करायचं एकदम स्टार्टिंगला यायचं, परत सिम्पली ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे सॉरी फोटो आहे, फोटोमध्ये एक PNG आहे, हा PNG तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे. संपलं की ह्याला सुद्धा लास्टपर्यंत वाढायचं जेवढा आपला लास्टचा फोटो आहे तिथपर्यंत, ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर ह्याला जे काही ते अशा प्रकारे एका बोटात धरून खाली वाढायचं, 2 बोटात धरून थोडं झूम करायचं ह्याला बरोबर, ओके. हां, संपला की हां हे झालं की नाच पुढा इथपर्यंत अशा प्रकारे ह्याला इथं ॲड करायचं, ओके. जरा आपला मेसेज आलता हो, हां सोडा की विषय. तुम्हाला अशा प्रकारे झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं, संपला की इथं म्हणजे संपलं म्हणजे आपला सगळा व्हिडिओ झालेला आहे, ओके. हां, तर इथं व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय नाही म्हणजे कसं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की काय करायचं आहे, ओके. हां, तर चला सांगतो तुम्हाला. सिम्पली ह्याचं जी लेंथ म्हणजे ह्याची जी क्वालिटी वगैरे तुम्ही वाढवू शकता 1080 किंवा तुमच्या हिशोबानुसार आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे. एक्सपोर्टवरती क्लिक केल्यानंतर 100% व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायची वाट बघायची. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक सेव्ह होतं, डनवरती क्लिक करायचं. हां, आणि काय मग तेवढं सगळं तुम्हाला सांगितलं आहे, मटेरियल दिलं आहे, एकदा कडक व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे बनवला आहे, तुम्हाला सांगितलं आहे कसा बनवायचा आहे. तेवढा लाईक करा की, हां लाईक सबस्क्राईब फॉलो, हां ते इंस्टाग्रामला हो, ओके. तर एवढं करून घ्या, बाकी काय नको मला. बाकी आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक.